कराड साहेब, वर्गणी मंडळातील आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, इतर सर्व पदाधिकारी आणि या मंडळातील उपस्थित असलेले सर्व गावकरी, मी सर्वांना विनंती करू इच्छितो की मागच्या एक साधारणतः वर्षभरापूर्वी देखील आपल्या वर्गणी मंडळामध्ये याच प्रकारचा कार्यक्रम झालेला होता. त्यावेळेची उपस्थिती जरा कमी होती, परंतु आज चांगल्या पद्धतीने या मंडळातील लोकांनी गर्दी केलेली आहे. जसं पुरवठा विभाग म्हणा, संजय गांधी म्हणा, PM किसान म्हणा, ॲग्रिस्टॅक म्हणा, EKYC म्हणा किंवा इतर सगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या काही योजना आहेत, बऱ्याच लोकांना तालुका स्तरावरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे गेल्यानंतर देखील बऱ्याच वेळेस प्रतिसाद मिळत नाही. त्याच कामामुळे बरेच लोक हे त्रस्त झालेले असतात. परंतु या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ज्यावेळेस आपले कर्मचारी वर्ग किंवा इतर सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात, आपल्या समस्या या ठिकाणी जर लेखी स्वरूपात दिल्या, तात्काळ नाही परंतु 8 ते 15 दिवसामध्ये देखील आपल्या जो अर्ज आहे किंवा आपलं जे काम आहे त्याच्यावरती 100% या संबंधित विभागांमार्फत या ठिकाणी काम केलं जाईल. या शिबिराच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आता मतदार यादी जी आहे त्या मतदार यादीचा आपला पडताळणीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. साधारणतः एप्रिल महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं नाव आहे. तसेच जे माहीत असतील त्यांचं नाव उघडलं गेलं आहे, जे नवीन आपल्याला ॲड करायचे आहेत त्यांचे नाव आपल्याला नव्याने पुन्हा ॲड करून घेणं आहे. त्यांचे फोटो खराब असतील ते फोटो दुरुस्त करून घेणं आहे. या सगळ्या प्रकारची जी प्रक्रिया आहे ही आता एप्रिल मे महिना पूर्णपणे चालू असणार आहे. आपल्या मंडळातील सगळे काही जे BLO आहेत त्या BLOच्या आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणा, आजी माजी सरपंच, सगळे काही नागरिक यांनी संपर्कात असणं फार गरजेचं आहे. जशी नवी मतदार यादी तयार करण्याचाच पूर्णपणे हा सगळा काही प्रयोग आहे. त्याच्यामुळं आपल्या मतदार यादीतून कोणत्याही पद्धतीने आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या स्वतःचं नाव वगळलं जाणार नाही किंवा चुकीचं राहणार नाही, यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अत्यंत गरजेचं आहे. आता शासनाने नवीन काही उपक्रम सुरू केलेले आहेत, जसे बळीराजा शेतबांधन रस्ता म्हणा किंवा आता माननीय महसूल मंत्री यांनी आता अधिवेशनामध्ये देखील एक नवीन घोषणा केलेली आहे की जर तुम्हाला एखादी शेतजमीन खरेदी करायची असेल तर ती खरेदी करण्याच्या आधीच त्या जमिनीची मोजणी होणार. मोजणी झाल्यानंतर तिचं रजिस्ट्रेशन होणार आणि तात्काळमध्ये तुम्हाला सातबारा उपलब्ध करून दिला जाणार. म्हणजे ही सगळी जी शेतजमीन खरेदी केल्यानंतर ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या ताब्यात आहे नाही, या सगळ्या ज्या कॉम्प्लिकेशन्स किंवा ज्या अडचणी निर्माण होत आहेत, बरेच वादाचे प्रश्न निर्माण होत आहेत, तर ते सगळे प्रश्न भूमी अभिलेख म्हणा, महसूल म्हणा किंवा रजिस्ट्री डिपार्टमेंट या सगळ्यांच्या समन्वयाने चांगल्या पद्धतीने आता महसूल विभाग हा सांभाळत आहे. इतर कृषी विभागाच्या मागच्याच शिबिरामध्ये कराड साहेबांनी सांगितलं आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः 57 कोटी रुपयांचे लाभ त्यांनी कृषी विभागामार्फत उपलब्ध करून दिलेले आहेत. तर वेगवेगळे डिपार्टमेंट आहे या ठिकाणी. आता पंचायत समितीच्या घरकुलांचा जर विषय केला तर कोणत्याच गावामध्ये घरकुल शिल्लक नाही अशी सध्या काही हे आहे. तर जेवढ्या लोकांचे घरकुल म्हणा किंवा इतर सगळ्या अनुषंगिक बाबी ज्या पेंडिंग असतील त्या आपण या ठिकाणी नोंदवाव्या. आपल्या अर्जाचा किंवा आपल्या विनंतीचा सन्मानपूर्वक विचार नक्की केला जाईल. आणि आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय आमदार महोदय देखील उपस्थित राहणार होते, मात्र काही कामानिमित्त त्यांना बाहेर जाणं असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. मात्र आमदार साहेबांनी या मंडळातील सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देण्याचं सांगितलेलं आहे. तसंच पुन्हा एकदा जरी आताचा आपला दुसरा टप्पा जरी झालेला असला तरी पुन्हा एकदा या मंडळामध्ये कार्यक्रम होणार आहे आणि त्यावेळेस माननीय आमदार महोदय स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्यावर त्यांनी सूचना केलेल्या आहेत. उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक ठिकाणी आपल्या अर्ज सादर करावा, त्याची पोच घ्यावी आणि आपल्या अर्जावरती आपल्या विनंतीवरती नक्की विचार केला जाईल. या मंडळातील असलेले तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी किंवा इतर सर्वच डिपार्टमेंटचे कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी नागरिकांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय महाराष्ट्र.